सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। खटाव तालुक्यातील वरुड येथील कोल्हेखिंड नावाच्या शिवारातील तलाव परिसराजवळ असणाऱ्या राजेंद्र सुखदेव जाधव यांच्या गट नंबर 852 मध्ये असणाऱ्या शेडमधील 2 शेळ्या व 4 बोकडे असे एकूण 6 शेळ्या लांडग्याच्या हल्ल्यामध्ये ठार झाल्या। या परिसरात लांडग्यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। बुधवार दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळच्या 7च्या सुमारास लांडगे या वन्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यांमध्ये 6 शेळ्या जागीच ठार झाल्या। कोल्हेखिंड येथील सूर्यवंशी यांचे शेतात शेड असून नेहमीप्रमाणे त्यांनी रात्री शेळ्या गोठ्यात बांधल्या होत्या। पहाटे उठून झाडलोट करून ज्वारी काढायला गेले, मात्र सकाळच्या सुमारास दबा धरून बसलेल्या लांडग्यांनी हल्ला केला व 6 शेळ्या ठार केल्या। 7च्या सुमारास राजेंद्र सूर्यवंशी यांचा मुलगा गोठ्यात आला असता त्याची चाहूल लागताच लांडग्यांनी तेथून पळ काढला। मुलाला आपल्या 6 शेळ्या मृत अवस्थेत दिसल्या। घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पाहणी करून पंचनामा केला। यावेळी वनरक्षक उत्तम पांढरे, वनपाल अनिल देशमुख, डॉक्टर प्रतीक जाधव, डॉक्टर प्रकाश बोराटे, डॉक्टर किरण भिसे, पोलीस पाटील अण्णासाहेब जाधव, दादासाहेब सूर्यवंशी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। वरुड परिसरात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। येथे मियावाकी जंगल असल्यामुळे वन्य प्राण्यांचा जास्त वावर आहे। अशा घटना वारंवार घडत आहेत। वन्य प्राण्यांमुळे शेळ्यांचा मृत्यू झाला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। वन विभागाने केवळ पंचनामा न करता शेतकऱ्याला तातडीने जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे। लालासाहेब माने पाटील। आमचे बंधू राजेंद्र सुखदेव सूर्यवंशी यांच्या शेडमध्ये लांडग्यांनी हल्ला केला, त्यामुळे 4 बोकडे आणि 2 पाटा मृत्यू पडलेले आहेत। लांडग्याने त्यांच्या मानेला चावा घेतल्यामुळे रक्तप्रवाह होऊन त्यांचा मृत्यू झाला। आम्हाला समजतच आम्ही वन विभाग अधिकारी आटपाडकर साहेब यांना फोन केला। त्यांनी तत्काळ त्यांचे सहकारी देशमुख आणि पांढरे साहेब यांना फोन करून इथं पाठवलं आणि पंचनामा झाला। तसेच पशुवैद्यकीय अधिकारी बोराटे साहेब, रोडगावचे पोलीस पाटील अण्णासाहेब जाधव हे सुद्धा उपस्थित आहेत। बिशा डॉक्टर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत। शेतकरी आहेत, तिथं ग्रामस्थ आहेत। आम्हाला पंचनामा करून शासनाने लवकरात लवकर भरपाई करावी अशी मी विनंती करतो। सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।